आपण पाहत आहात टी बालाजी न्यूज. नमस्कार. टी बालाजी चॅनलच्या एका विशेष कार्यक्रमात आज आपण तुम्हाला ऐकू येते नाही हे जे प्रश्न आपण वारंवार ऐकतो त्या संदर्भात आपण एका तज्ज्ञाशी बोलण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. सगळ्याला वाटतंय की हे असं का म्हणतंय. मी म्हणायचं कारण तेच आहे की आपण लहान मुलांना जर एखादा जोरात आवाज केला तर कानाखाली वाजून येईल असं जे आवाज म्हणतो तेव्हा कानाचा काय प्रॉब्लेम येते हे आपल्याला माहीत नसते. आपण कानाखाली वाजवू एवढंच आपण सांगतो, पण कानाखाली वाजवल्यानंतर काय काय त्याचे अपप्रचार होऊ शकतात किंवा त्या कानाला काय दोष होऊ शकतो या संदर्भात सोलापुरातील एक तज्ज्ञ डॉक्टर रविशंकर नवले यांच्याशी आपण चर्चा करण्यासाठी त्यांच्या स्टुडिओत आलेलो आहोत, त्यांच्या दवाखान्यात आलेलो आहोत. सर नमस्कार. मी टी बालाजी चॅनलच्या वतीनं आपलं स्वागत करतो. सर आपलं पहिल्यांदा आपण परिचय करून द्या की नेमकं हे जे ऑडिओलॉजिस्ट आणि अजून आपलं स्पीच वेलचं जे नियोजन आहे ते नेमकं काय आणि तुम्ही कुठं शिकला आणि त्याचं पुढं काय नेमकं सर्वसामान्यांसाठी फायदा होणार. सगळ्यात पहिलं जे आहे ऑडिओलॉजी जी ही फील्ड आहे किंवा ह्या फील्डला पूर्णतः ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी फील्ड म्हणतात. ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी म्हणजे ज्या व्यक्तींना ऐकायला आणि बोलायला दोष आहे त्या व्यक्तींचे निदान व उपचार करण्याची ही फील्ड येते. आता कुठल्याही फील्डचं जे आहे मेडिकल भाषेमध्ये दोन भागात विभाजन होतं. एक जे आहे ते त्याच्या रचनेसंदर्भात असलेले दोष आणि दुसरं जे असतं ते त्याच्या कार्यासंदर्भात असलेले दोष. आपल्याला एक कॉमन गोष्ट माहीत आहे की ज्या व्यक्तींना ऐकायचं आणि हे असतं आपण ENTकडे दाखवतो, पण मेडिकल दृष्ट्या त्याच्यामध्ये फरक आहे. आता लोकांना माहीत असलेली गोष्ट सांगतो, आपल्या हातापायांचा किंवा हाडांचा काही जर प्रॉब्लेम झाला तर आपण जे आहे ते ऑर्थोपेडिक सर्जन म्हणजे अस्थिरोगतज्ञ डॉक्टरांकडे जातो आणि त्याच हातापायांची हालचाल जर मंदावली तर आपण फिजिओथेरपिस्टकडे जातो. तर अस्थिरोगतज्ञ हे मुख्यतः हाडापायांच्या किंवा हाडांच्या संरचनेमध्ये काही बिघाड झाला तर ते व्यवस्थित करण्याचं किंवा त्याच्या संदर्भात ऑपरेशन गोळ्या देण्याचं काम करतात. पण त्यांचं कार्य म्हणजे हालचाल करणे ही मंदावली तर आपण फिजिओथेरपिस्टकडे जातो. तशाच प्रकारे कान नाक घसा हे जे अवयव आहेत त्याचं जे कार्याचं काम करतात त्या डॉक्टरांना आपण जो आहे तो ENT सर्जन म्हणतो, म्हणजे कान नाक घसा तज्ज्ञ. आणि आम्ही जे आहोत हे बेसिकली फंक्शनवरती म्हणजे त्याच्या कार्यावरती काम करतो, म्हणजे त्याचं काम ऐकणे आणि बोलणे ह्याच्यावरती काम करतो. तर आम्हाला ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट म्हणतात. आता हा झाला जनरल भाग. आता ह्याच्यासाठी जी ब्रांच आहे किंवा ह्याचं जे शिक्षण घेतलं जातं ही 12वी नंतर जी आहे घेतली जाणारी पदवी आहे. टोटल याचा कालावधी 12वी नंतर 6 वर्ष आहे. माझं जे शिक्षण झालेलं आहे ते अंडर ग्रॅज्युएट मुंबईला आलिया वर्जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हिअरिंग हँडिकॅप म्हणून संस्था आहे जी याबाबतची भारताची नॅशनल इन्स्टिट्यूट आहे. आणि दुसरं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते मुंबईला नायर हॉस्पिटलला झालेलं आहे. नायर हॉस्पिटल आपल्या सर्वांना माहीतच आहे. ॲक्च्युली नायर हॉस्पिटल जी आहे ती भारतातली पहिली इन्स्टिट्यूट म्हणण्यापेक्षा एशियातली पहिली इन्स्टिट्यूट आहे ज्यांनी ऑडिओलॉजीचा कोर्स चालू केला. आणि आलिया वर्जंग जी माझं अंडर ग्रॅज्युएट झालेले ती पूर्ण भारताला नॅशनल लेवलवरती पूर्ण जगभरामध्ये या क्षेत्रासाठी रिप्रेझेंट करणारी जी आहे ती संस्था आहे. आणि आमच्या पूर्ण संस्थेचं किंवा आमचं पूर्ण जे कार्य आहे हे बेसिकली रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया जे अपंग पुनर्वसन संस्थान जी आहे मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट यांच्यातर्फे केलं जातं. सर आता जर श्रवण दोषाबद्दल सद्यस्थिती काय आता कॉमन मध्ये कसं असतंय की ऐकू येत नाही, याबद्दलची जे आता सद्यस्थिती काय नेमकं. आता ऐकण्याच्या बाबतीत जर विचार केला तर जेवढे पण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या डिसॅबिलिटी आहे, डिसॅबिलिटी म्हणजे आपण अपंगत्व जे म्हणतो याचं मुख्यतः 4 भागांमध्ये विभाजन आहे. एक जे आहे ते डोळ्यांनी अधू असलेले ज्याला व्हिज्युअल इम्पेअरमेंट म्हणतो. दुसरं जे आहे ते आपल्याला बुद्धिमत्तेने कमी ज्याला आपण गतिमंदपणा किंवा पूर्वीचं नाव मेंटली रिटार्डेड होतं त्याचं नाव बदलून आता गतिमंदपणा केलेलं आहे. तिसरा जो आहे हातापायांचं जर काही डॅमेज असेल ज्याला आपण अस्थिव्यंग म्हणतो ते. आणि चौथा जो असतो हिअरिंग आणि स्पीच. आता हिअरिंग आणि स्पीचचा जर विचार केला तर या 4 डिसेबिलिटीमध्ये सध्याच्या तारखेला सगळ्यात जास्त दुर्लक्षित केली जाणारी डिसेबिलिटी ही आहे, कारण बाकीच्या गोष्टी सहज दिसून येतात. आता आपण एखाद्या व्यक्तीकडे बघितलं त्याच्या वागण्यावरनं आपल्याला कळतं लगेच की याला जे आहे ते बुद्धिमत्तेचा प्रॉब्लेम असू शकतो. शरीराच्या ठेवणीवरनं कळतं की त्याचे डोळे किंवा शरीराच्या कुठल्या अवयवामध्ये कमजोरी आहे. पण कानाचं असं बाहेरून बघितल्यावरती दिसून येत नाही. जोपर्यंत आपण त्या व्यक्तीशी संभाषण करत नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट जी आहे ती लक्षात येत नाही.
सध्या जर भारताची लोकसंख्येचा विचार केला तर साधारणतः 6-6.5% लोकांना ऐकायला काही ना काही कारणांमुळे कमी आहे. तर तेवढं प्रमाण त्याचं जास्त आहे. पण आपल्याकडे अजूनही कसं ऐकायला कमी येतं म्हणजे लोक लाजतात, सांगायला लाजतात आणि मग मशीन वापरायचं म्हणलं तर नको बाबा, मशीन जे आहे ते चालत नाही. ऍक्च्युली आता कानाबद्दल मी लोकांना एक स्पष्ट सांगू शकतो, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत. मेडिकल सायन्स आपण म्हणतो आजच्या तारखेला पूर्ण प्रगत झालेलं आहे. एखाद्या व्यक्तीचं डोळे, हृदय, किडनी, यकृत आपण सहज बदलू शकतो किंवा इम्प्लांट करून दुसऱ्याचं लावू शकतो. पण पूर्ण शरीरामध्ये आजच्या तारखेला मेंदूनंतर कान हा एकमेव असा अवयव आहे जो अजूनही बदलता येत नाही. मेडिकल तंत्रज्ञानाला ते शक्य नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग कसा आहे, कानाच्या बाबतीत जर विचार केला तर हा नेहमी सतत चालणारा अवयव आहे. आता आपण झोपेत जरी असलो तरी आपण अलार्म तयार केलेला आहे. का? कारण आपलं शरीर जरी झोपलेलं असलं तरी कानाने आपण शरीराला उठवू शकतो, म्हणून आपण अलार्म तयार केलेला आहे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तिसरा भाग कानाच्या बाबतीत असा आहे की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची क्षमता म्हणतो किंवा माणसाची क्षमता म्हणतो, माणसाला आपल्याला माहिती आहे की टेक्निकल भाषेमध्ये नाव आहे होमोसेपियन, म्हणजे जगातला सगळ्यात हुशार प्राणी. माणसाचं हुशारपण कशामुळे आहे? आपल्याला ऐकू येतं त्या कारणामुळे. आता लोक विचारतात ते कसं? सगळ्यात महत्वाचा भाग विचार केला तर आपल्याला इतर प्राण्यांप्रमाणे पोहता येत नाही, उडता येत नाही, चालता येत नाही, फटाफट फास्ट प्रक्रिया कुठल्या करता येत नाही. पण तरीही आपण इतर प्राण्यांपेक्षा जास्त प्रगत आहोत. का आहोत? कारण आपण संभाषण डेव्हलप केलेलं आहे, ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो. आपण एका पिढीचं दुसऱ्या पिढीला नॉलेज कसं देतोय? कम्युनिकेशन केल्यामुळे. आणि ते पण नुसतं पुस्तकी रूपात ठेवून चालत नाही, ते शिकवावं लागतं. अगदी बालवाडीच्या मुलांपासून MPSC UPSCच्या क्लासेस पर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवाव्या लागतात. नुसतं पुस्तकं द्या, या परीक्षेला एवढं सोपी गोष्ट विद्यार्थ्यांना करता येत नाही. आणि कान हा एकमेव अवयव आहे जो संभाषणासाठी महत्वाचा आहे. आपली जर बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर आपल्याला संभाषण करणं हे 100% गरजेचं आहे. तेवढंच जाऊ द्या, आपण आता जो इंटरव्ह्यू करतो आहे हे मी तुम्हाला चित्र दाखवून, इशारे करून किंवा एखादा मूक व्हिडिओ दाखवून ही माहिती आपण सांगू शकलो असतो का? किंवा आजचं हे जे मीडिया आपण म्हणतोय, हे जे ऑडिओ व्हिडिओ म्हणजे आपण जे कन्वर्ट करतोय, हे ह्या एकामुळे सेन्समुळे चालतंय. मी जर नुसतं, काय अर्थ राहणार आहे या इंटरव्ह्यूला? म्हणजे कुठल्याही गोष्टी कम्युनिकेट करण्यासाठी तुमचं ऐकणं हे सेन्स महत्वाचं आहे. आणि ऐकणं एवढं महत्वाचं आहे, त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या तुमच्या मानसिकतेवरती पण परिणाम करता येऊ शकतो. म्हणून बघा, हॉस्पिटल किंवा शाळा ह्या नॉईज फ्री झोन मध्ये असतात, कारण त्या नॉईजमुळे लोकांना डिस्टर्ब होऊ शकतं. ऐकणं एवढी महत्वाची प्रक्रिया आहे की जर ऍक्च्युली तुम्ही जर विचार केला, आता मी काही अपशब्द किंवा वाईट जर बोललं तर आपल्यामध्ये भांडणं लागतील. बरोबर. आणि जर तुमचं काही टेन्शन असेल तर मी काही चांगल्या गोष्टी बोलल्या तर तुमचं मन शांत होतं. बरोबर. गाण्याच्या बाबतीत पण तेच आहे की जर आपण एखादी चांगली आवडती गाणी ऐकली की आपल्याला रिलॅक्स फील होतं. म्हणजे माणसाच्या सायकोलॉजीवरती ते काम करतं. आणि एखाद्या व्यक्तीसाठी आपण म्हटलं काम करायचं असेल तर समोरासमोर संभाषण केल्याशिवाय काम कसं करू शकणार? तर हा एवढा महत्वाचा सेन्स आहे, तरी देखील सर्वात दुर्लक्ष दिलं. काय सर, कानाबद्दल तुम्ही तर सांगायला लागलं होतं, पण आता मी काय म्हणतो सर, गेल्या आणि आता लॉकडाऊन पिरियड मध्ये सगळे आता विद्यार्थी असतील किंवा मोठे कॉलेजचे विद्यार्थी असतील, त्यांना ऑनलाईन सिस्टीम सुरू झालेली आहे. त्यामुळे त्यांना आता कानामध्ये ते एअर लावून कंपल्सरी ऐकावं लागतंय, त्याशिवाय त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही. अशा विद्यार्थ्यांना जे शाळेत शिकवत होते, डायरेक्टली शिक्षक शिकवत होते, त्यांना काय वाटत नव्हतं. पण आता नवीन पद्धत सुरू झाल्यामुळे कानावर काय परिणाम होतोय? 100% होतोय. ऍक्च्युली कसं आहे, लोकांमध्ये मशीन बद्दल किंवा ऐकण्याबद्दल एक गैरसमज आहे की आपण जर हेडफोन लावले तर कान खराब होतात. हे जगातलं सगळ्यात मोठं अर्धवट सत्य आहे. आवाज किती मोठा आहे त्याच्यानुसार कान खराब होतात, ना की आवाज ऐकल्याने. जर आवाज ऐकल्याने कान खराब होत राहिले असते तर रोजचं बोलण्यामुळे पण लोकांची कानं खराब झालेली असते. आवाजाची तीव्रता महत्वाची असते. तुम्ही जर कानामध्ये हेडफोन अगदी जन्मलेल्या मुलाला लावलं आणि तो 70 वर्षाचा होईस तो मरस्तोर त्याच्या कानामध्ये हेडफोन ठेवला आणि आवाज एकदम कमी ठेवला, त्याच्या कानाला 1% श्रवण दोष होत नाही. शेवटी ही तीव्रता महत्वाची असते. आता आपण बघतो बॉम्ब ब्लास्ट झाला की आपल्या एका सेकंदामध्ये कान बहिरे होतात. त्याचं कारण काय? त्याची तीव्रता जास्त मोठी असते. दुर्दैवाने आता ह्या ज्या लॉकडाऊन नंतर जी कंडिशन आलेली आहे की ज्याच्यामुळे लोकांना मीडियावरती पूर्ण जावं लागतंय, ज्याच्यामुळे आपल्याला मोबाईलचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे, त्याच्यामुळे डोळ्यांवरती परिणाम होण्याची शक्यता झाली. आणि जे आपण हेडफोन वापरतो,
ह्या हेडफोनमधनं किती डेसिबल आवाज आपल्या कानावरती किती वेळ पडतोय याचं कुठंही मोजमापन होत नाहीये. बरोबर. त्यामुळे ते नक्कीच जास्त वेळ मोठ्या आवाजात वापरलं तर कानाला धोका बराच वाढण्याची शक्यता वाढलेली आहे. आणि ऑलरेडी त्याच्यामुळे बरेचसे पेशंट आमच्याकडे असे, कारण स्पेशली शाळेतली मुलं कंप्लेंट घेऊन येत आहेत की आम्ही कानाला लावतोय थोडंसं टेम्पररी, म्हणजे थोड्या वेळासाठी असं कान बधीर झालेत किंवा थोडं ऐकायला कमी येत आहे, परत आम्ही हेडफोन वापरल्यावरती कान दुखत आहेत, अशा कंप्लेंट ऑलरेडी चालू झालेल्या आहेत. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सगळेजण ई मीडियाला प्रमोट करतायत पण त्याच्या दुष्परिणामाबद्दल कुठल्याही स्तरावरती चर्चा करत नाही. सर आता तुम्ही म्हणलं की आता मी पण एक 10 मिनिटं जर मोबाईलवर बोलत असेल, हो नॉनस्टॉप एक 10 मिनिट बोलल्यानंतर माझं कान गरम होते, हो, असं नेमकं का होतं? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मोबाईल हे शेवटी रेडिएशन क्रिएट करणारी गोष्ट आहे. आणि आपल्याकडे सोलापुरात मुळात टेम्परेचर जास्त आहे, त्यामुळे आपण ऑलरेडी आपलं शरीर बऱ्यापैकी गरम झालेलं असतं जेव्हा तुम्ही बाहेर असता तेव्हा. त्यात तुम्ही मोबाईल जर कंटिन्यू कानाला जवळ चिटकून धरला तर तिथं आपण बघतो की घाम सुटतो, म्हणजे हीट तयार होते. घाम केव्हा येतो आपल्याला? शरीरामध्ये हीट झाली तरच घाम येतो, थंडीमध्ये तर घाम आपल्याला येत नाही. मग ती हीट ॲडिशनली जनरेट होते. परत आपल्याकडे कसं आहे, मोबाईलचा आवाज किती मोठा ठेवायचा हे माहित नाहीये. आपण बघतो बऱ्याच वेळेला लोक रिंगटोन वाजतात, रिंगटोन एवढ्या जोरात असते की ते पूर्ण गल्लीला ऐकू जाईल ह्याचा फोन आला, एवढी मोठी रिंगटोन असते. त्यानंतर कानावरती पण जे आवाज ठेवलेला असतो, मोबाईलचा इंटरनल व्हॉल्यूम पण एवढा मोठा असतो की तो ज्या व्यक्तीशी बोलतोय त्याचं बोलणं बाजूच्या व्यक्तीला ऐकू येईल एवढा मोठा आवाज तर ठेवलेला असतो. तर त्यामुळे कानावरती परिणाम नक्की होतो. सर आता मी काही ठिकाणी बघितलंय की काही व्यापारी असतील, काही बिझनेसमॅन असतील, ते आपलं काम करता करता आपल्याला ब्लूटूथचा वापर करून आपलं काम करत असतात. हो, की आलेले फोन त्यांनी ब्लूटूथवर टच करतात आणि आपलं संभाषण करत असतात. हो, रस्त्यावरून जात असताना पण काही वाहनांच्या यावर पण ब्लूटूथचा परिणाम दिसतो. हो. त्याच्यामुळे चांगलं आहे का वाईट आहे? म्हणजे जेणेकरून आता इयरफोन जर मी लावलं आणि ब्लूटूथचं ऑन केलं तर कानाला चांगला परिणाम करत होईल का वाईट परिणाम होईल? हे बघा, कुठलीही टेक्नॉलॉजी आपली कामं सोयीस्कर व्हावी याच्यासाठी आहे. ब्लूटूथची संकल्पना आलेली आहे हँड्स फ्री प्रकारात. हँड्स फ्री म्हणजे कसं की तुम्ही जर फोन किंवा बाकीच्या गोष्टी हेडफोन हातात धरत असाल तर तुमचे हात दुसऱ्या कामासाठी यूज व्हावा. तर ते मेन कन्सेप्ट त्याच्यासाठी आलेला आहे. पण आता होतं काय, जसं मी सांगितलं, ब्लूटूथ वापरणं चुकीचं नाहीये, पण ते आपण किती तीव्रतेचं वापरतो आणि किती क्वालिटीचं वापरतो त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. आजच्या तारखेला लोक साध्या क्वालिटीचे हेडफोन किंवा एकदम साध्या क्वालिटीचे ब्लूटूथ वापरतात, त्याचा आवाज एकदम असा फाटका येतो किंवा असा कर्कश आवाज असतो. तसे जास्त वेळ वापरलं तर नक्की कानावरती त्रास होतो. आता तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्ही नेटवरती पण सर्च करू शकता, नॉईज कॅन्सलेशन हेडफोन किंवा नॉईज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी म्हणून आलेली आहे. नॉईज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी काय की आजूबाजूचा गोंधळ कट करून ते त्याला स्पीचला जे काही आतलं कंटेंट आपण ऐकतोय त्याला एनहॅन्स करते, म्हणजे वाढवते. आता आपण हा स्टुडिओमध्ये इथं रेकॉर्डिंग करतोय, हेच कॅमेरा आपण 7 रस्त्याच्या चौकात बसलं आणि हा कॅमेरा असं समजून आपलं रेकॉर्डिंग केलं तर कसा आवाज येईल? बाजूचा कर्कश आवडेल. मग त्याला तुम्हाला एडिटिंग करा, हे सगळे प्रॉब्लेम येणार. मग ऍक्च्युली जेव्हा तुम्ही हेडफोन वापरता, ब्लूटूथ वापरता, तुमच्या आजूबाजूला गोंधळ असेल तर त्यामध्ये तो पण तुम्हाला आवाज येणार आणि त्याच्यामुळे कानाला त्रास होतो. तर त्याच्यासाठी नॉईज कॅन्सलेशनचे हेडफोन वापरणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल, लोक कंप्लेंट करतात की मला जे आहे ते कानाला आवाज व्यवस्थित येत नाही, किंवा मशीनच्या संदर्भात पण सांगतात की आम्हाला मशीनने ऐकू येत नाही. तर मशीनसाठी दुसरा किचकट भाग हाच येतो की मशीन जेव्हा आपण वापरतो ते शेवटी आवाज ॲम्प्लिफाय करणारं साधन आहे. आवाज ॲम्प्लिफाय बरोबर त्याला नॉईज कॅन्सलेशन देणं पण गरजेचं आहे. आता जसं मी म्हटलं, ह्या कॅमेराला आपण 7 रस्त्याच्या चौकात रेकॉर्डिंग केलं तर आपलं रेकॉर्डिंग क्लिअर येणारच नाही. मग तो आवाज कॅन्सल करून आपल्याला ऐकायचा आहे. मग जेव्हा एखाद्या व्यक्तीला श्रवणदोष झाल्यावरती मशीन वापरावं लागतं, त्याला पण तो आवाज कट करूनच पाहिजे. म्हणजे फिजिक्स विषयातली दुसऱ्यात किचकट गोष्ट आली नॉईज कॅन्सलेशन. तर बायोलॉजी विषयातली सगळ्यात किचकट गोष्ट, कानाने ऐकायला कमी येतं पण कान बदलता येत नाही. आणि फिजिक्स विषयातली सगळ्यात किचकट गोष्ट म्हणजे नॉईज कॅन्सल करायचा. आणि आता आपल्याला माहिती आहे, आता ह्या कॅमेऱ्याची कॉस्ट किती आहे क्लिअर रेकॉर्डिंगसाठी? मग एवढ्या कॅमेराचा जो मायक्रोफोन आहे तो मिनिएचराइज करून कानावरती लावायचा आहे. मग मशीनची कॉस्ट कशी जाणार? ती वाढते, त्या कारणासाठी वाढते. हा सगळ्यात मोठा त्यातला ड्रॉबॅक आहे. सर अजून एक असा प्रश्न आहे की तुमच्याकडचे येणारे पेशंट कसे असतील मला माहित नाही, पण माझा एक छोटासा प्रश्न असा आहे की लहान जन्मलेल्या बाळापासून ते 1 वर्षापर्यंत तो बाळ काय बोलत नाही, काय करत नाही, काही नाही, पण त्या बाळाला जर श्रवण दोष असेल किंवा कानातला काही प्रॉब्लेम असेल
त्या आईनं किंवा त्याच्या वडिलांना किंवा त्याच्या आजी आजोबानं त्याला कानातला दोष आहे हे कसं ओळखावं आणि त्या संदर्भातलं आपली काय माहिती असेल तर आजच्या तारखेला जे आहे सगळ्यात मोठा जो आपल्याकडे प्रॉब्लेम झालेला आहे ती एकत्र कुटुंब पद्धत कमी झालेली आहे, ज्याला आपण म्हणतो जॉईंट फॅमिली. हा कन्सेप्ट फार कमी झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला जी लहान मुलं जी आम्ही स्पेसिफिकली बघतो त्यांच्याकडे वेळ दिलं जाणं ही सगळ्यात गोष्ट कमी झालेली आहे आणि त्यातल्या त्यात त्यांना ऑब्झर्व करणं ही गोष्ट कमी झालेली आहे. कुठल्याही नॉर्मल व्यक्तीसाठी किंवा नॉर्मल मुलासाठी जे तुम्ही वयोरेंज सांगितलेले आहे, जन्मलेले मूल ते 1 वर्षापर्यंत, सगळ्यात पहिलं जे सिग्नल असतं ते म्हणजे मोठा आवाज झाला की मूल लगेच दचकतं. बरोबर. ते सगळ्यात आधी लक्षात घ्यायला पाहिजे. मुलं आवाजाला लक्ष देत आहेत पण दचकत नाहीयेत हे एक प्रकारे क्वेश्चन करणारी म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गोष्ट आहे की त्याला ऐकायला कमी असण्याची शक्यता आहे. आपल्याकडे जनरली 2 कॅटेगरीनी बघितलं जातं. एक जे आहे ते ठाम बहिरे म्हणजे किती आवाज दिला तरी काहीच बघत नाही आणि दुसरे असतात पूर्ण नॉर्मल जे आवाजाला बघतात. एरवी आपण आता जे बोलतोय हा आवाज ऍक्च्युली बराच मोठा आहे, आपण ह्याच्यापेक्षा फार छोटे आवाज ऐकू शकतो. पण ज्या लोकांना थोडंफार ऐकायला कमी येतं म्हणजे भरपूर कमी नाहीये पण थोडंफार कमी येतं त्या व्यक्तींना अशा आवाजात बोललेलं बऱ्याच वेळेला ऐकू जातं. पण दचकण्यासाठी जेवढी तीव्रता लागते तेवढी तीव्रता कानात पोचू न शकल्यामुळे ते दचकत नाही. तर हे पहिलं सिग्नल आहे. दुसरं त्याच्यामध्ये कसं आहे की मुलं वयाच्या 3-4 महिन्यानंतर आवाजाच्या दिशेने मान वळवून बघायला चालू करतात. तर ते जर होत नसेल तर तो देखील इंडिकेशन आहे की त्यांना ऐकायला कमी येऊ शकतं. ह्याच्याशिवाय मग जन्मल्यावरती मुलांची काही हिस्ट्री असेल, कावीळ झाला असेल किंवा मग जन्मता बऱ्याच मुलांना श्वास घ्यायला त्रास होतो, वजन कमी असतं, त्यामुळे त्यांना काही अडचणी येतात. तर त्या कंडिशन पण अशा असतात की ज्याच्यामुळे त्यांना ऐकायला कमी येण्याची शक्यता असते. आणि एकदम साध्या भाषेत ठेवायचं म्हटलं तर ज्या मुलांना जन्मल्यानंतर आपण ट्रीटमेंटसाठी लगेच काचेच्या पेटीत ठेवतो ती मुलांची श्रवण क्षमता आणि डोळ्याची क्षमता तपासणं गरजेचं आहे. आणि सुदैवानं आजच्या तारखेला टेक्नॉलॉजी एवढी उत्तम आहे की आपण जन्मलेल्या 12 तासाच्या मुलाचं सुद्धा ऐकण्याची टेस्ट करून बघू शकतो की त्याला ऐकण्याला प्रॉब्लेम येतोय की नाही. तर टेक्नॉलॉजी चांगली आहे, फक्त लोकांमध्ये याच्याबद्दल थोडीशी जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे. सर आता तुम्ही म्हणलं की 12 तासानंतर सुद्धा आपण ट्रीटमेंट करू शकतो. अशी काही तुमच्याकडे आलेत का ट्रीटमेंट करण्यासाठी की जेणेकरून 12 तासाच्या नंतर असेल किंवा मूल जन्मानंतर तुम्ही ट्रीटमेंट केलेलं असं काही उदाहरण आहेत? कारण ह्याच्यामध्ये कसं आहे ट्रीटमेंटमध्ये 3 प्रकार येतात. पहिली जी प्रकारची गोष्ट असते त्याच्यामध्ये त्यांच्या रचनेमध्ये काही बिघाड झाला. तर बेसिकली जे आहे टेस्टिंग आपण 12 तासाच्या मुलाचं केलं आणि त्याच्यानंतर जर समजा ट्रीटमेंटमध्ये रचनेमध्ये काही दोष आढळला म्हणजे कानामध्ये काही पाणी वगैरे येते, पूळ येते, तर ही ट्रीटमेंट लगेच्या लगे आपण ENT तज्ञांकडनं करू शकतो. जर समजा तसं काही नसेल आणि त्यांना फक्त ऐकायला कमी असेल तर दुसरी ट्रीटमेंट करण्या अगोदर जी ऐकण्याची करण्या अगोदर आपल्याला त्यांच्या काही बेरा टेस्ट प्रमाणे टेस्ट कराव्या लागतात. तर त्याच्यासाठी मिनिमम वय मर्यादा 3-4 महिन्याची आहे. तेव्हा आपण ती टेस्ट पुन्हा रिपीट करायची, फॉलोअप करायचं आणि त्याच्यानंतर जर ऐकायला जर ऍक्च्युअल कमी येत असेल तर आपल्या इथे सगळ्यात लहानातल्या लहान मुलाला जे मशीन लावलेलं आहे ते 4.5 महिन्याच्या मुलाला पण आपण लावलेलं आहे. हा दुसरा प्रकार झाला. आणि तिसरा प्रकार जो असतो याचं दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे कानातनं स्ट्रक्चरली पण डॅमेज आहे आणि नसांची पण कमजोर आहे, मग त्यांनाही दोन्ही प्रकारची ट्रीटमेंट करता येणं शक्य आहे. सर अजून एक प्रश्न असा आहे की सोलापूर शहरातली असेल किंवा कुठल्याही राज्यातली म्हणजे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. हो. प्रत्येक पोलिसाला चौकात उभारून आपलं बंदोबस्तासाठी थांबावंच लागतंय. सिग्नल असेल किंवा अन्य कुठला तर बंदोबस्त असेल. रहदारीचा जो वातावरणातला जो हॉर्न सिस्टीम असेल, वाहनाचा जो कर्णकर्कश आवाज असेल आणि कंटिन्युटी चौकात उभारल्यामुळे सिग्नलच्या ठिकाणी जे उभारलेले ट्रॅफिक पोलीस असतील त्यांचा जो हिअरिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा कानाचा जो दोष होऊ शकतो तो नेमका कशा पद्धतीने जाऊ शकतो, त्यांना काय उपचार आपण करू शकतो? ऍक्च्युली याच्याबद्दल मला सांगावं वाटतं की आम्ही 5 वर्षापूर्वी बारामतीला पण मी व्हिजिटला जातो. तर तिथं जे आहे ते आपण सर्व ट्रॅफिक पोलीस आणि सर्व जनरल पोलिसांची तपासणी केली होती. तर त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की जवळपास 30 ते 40% ट्रॅफिक पोलीसवाल्यांना जे आहे ते कान दुखणे किंवा डोकं जड होणे या प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतंय आणि जवळपास 10 ते 15% पोलिसांना जे आहे ते ऐकायला कमी व्हायला चालू झालेलं आहे. याचं सगळ्यात मोठं कारण ते सतत गोंधळामध्ये उभे असतात. ह्याच्यासाठी एक सगळ्यात सिंपल प्रोटेक्शन आहे ते म्हणजे कानामध्ये इयर प्लग वापरणे.
म्हणजे हे फक्त पोलिसांसाठीच नाही आहे, इन जनरल जे लोक गोंधळात काम करतात, स्पेशली आपल्याकडे सोलापूरमध्ये आपण म्हणतो मिल्स भरपूर आहेत, कारखाने, यंत्रमागामध्ये आपण बरंच वापरतो, त्याचा जो मशिनरीचा आवाज असतो तो कॅन्सल करण्यासाठी इयर प्लग हे नियमितपणे वापरणं गरजेचं आहे. इयर प्लग हे असे डिव्हाइस असतात की जे मोठा आवाज कट करून त्याची तीव्रता कमी करतात, जेणेकरून तुमच्या पडद्याला आणि इतर गोष्टीला त्रास होत नाही. पोलिसांमध्ये आणखीन एक दुसरी गोष्ट प्रॉब्लेम जी होते, म्हणजे फक्त आवाज हे आपल्याला ध्वनी प्रदूषण दिसतं, न दिसणारी कसं आहे, सर्व गाड्या जातात, त्यांचे पेट्रोलियमचे धूर वगैरे उडतात, तर ती धूळ सुद्धा कानामध्ये बऱ्याच वेळेला जाऊन अडकते. ऍक्च्युली आपल्याकडे लोकांमध्ये कानातला मळ याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. ऍक्च्युली तो मळ नसतो, तो जो असतो तो कानामध्ये एक मेण असतो, तो कानाच्या प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम साठी असतं. कानामध्ये जे केस आणि मेण असतात ते मुख्यतः धुळीकण आणि बाकीच्या वस्तू कानामध्ये जाऊ नये म्हणून ते प्रोटेक्शन मध्ये असतात, आणि जी सगळी धूळ आपली बाहेर जाते ती त्याला चिकटते. पण ती वेळोवेळी जर साफ केली गेली नाही तर ते घट्ट होऊन त्याचा मळ तयार होतो. आपण बऱ्याच वेळेला बघितलं असेल की कानात असं मोठे मोठे खड्यासारखं काढतात, ते ऍक्च्युली मेणाने तुमची धूळ अडवलेली आहे, तर तो मळ नाहीये, ती मेणाने तुम्हाला प्रोटेक्शन केलेलं आहे. पण याचा दुसरा अर्थ असा होतो की तुम्ही जास्त प्रकारे धुळीला एक्सपोजर आहात. त्यात परत बऱ्याच वेळेला कसं असतं, मग कानामध्ये असं जर वाटलं की लोक काय करतात, काहीतरी काडी घालतात किंवा आपल्या गाडीच्या कीचेननी किंवा चावीनी कान खाजवतात, त्यावेळेला कानाची वरची त्वचा जी आहे ती सोलटवली जाते, आणि मग त्या सोलटवलेल्या त्वचेवरती तो मळ, त्याच्यामध्ये असलेले पेट्रोलियम पदार्थ चिकटतात आणि कानाचे इन्फेक्शन चालू होतात. असं बऱ्याच ट्रॅफिक पोलिसांना पण आम्ही बघितलेलं आहे. आता त्याच्यात म्हणजे निवारण करण्यासाठी आता मलाच वाटलं इयरफोन घेऊन आपण काहीतरी कानात गोलगोल करतो, मग चांगलं वाटतं, हे नेमकं कशाचं लक्षण समजा? हे मुख्यतः तुमच्या कानामध्ये काहीतरी अडकलेलं आहे, मग ते जेव्हा तुम्ही साफ करता तेव्हा चांगलं वाटतं. पण लोक बऱ्याच वेळेला कसं आहे, बर्ड्स घालून कान साफ करतात, त्याची एक टेक्निक असते. लोक काय करतात, बऱ्याच वेळेला बर्ड्सने साफ करण्याची बर्ड्स घालून ते मळ उलटा आत ढकलतात, आणि ते आत जाऊन अजून थरावरती थर साठत होऊन ते ब्लॉकेज होतं. तर ते व्यवस्थित साफ करायला पाहिजे. आणि सारखा कानामध्ये काडी घालायचं वाटत असेल तर एकदा येऊन कान स्वच्छ दाखवून ते ENT डॉक्टरांकडनं स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये काही घाण असेल तर ती क्लिअर होईल. सर, सोलापुरातला अजून एक मोठा प्रश्न म्हणजे आपले चोहू बाजूने राष्ट्रीय महामार्ग आहेत. हो, की विजापूर रोड असतील, पुणे नाका असतील, हैदराबाद रोड असतील, अजून अक्कलकोट रोड असेल, या रस्त्यावरती राहणारे रहिवाशांच्या आजूबाजूला रोजचा गोंगाट निर्माण होतो. मोठमोठे वाहन जात असतात, माल वाहतूकचे कंटिन्यू आपल्या ट्रॅफिक असल्यामुळे ते कंटिन्यू जात असतात. याच्यामुळे शेजारी जे राहणार असतात त्यांना रोजचा गोंगाट आवाज येत असतो, गो गो, गाड्याचे जे रनिंग चाललेले असते त्याच्यावरनं ते कानावर काय परिणाम होऊ शकतो? त्याचे तर सगळ्यात जास्त परिणाम आहेत, पण दुर्दैवाने त्याला टाळण्यासारखं काही नाहीये. आयडियली जर तसं जर टाळायचं असतील तर लोकांनी घरं साऊंड प्रूफ करणे हे आयडियल आहे. पण आता तुम्हाला पण माहिती आहे साऊंड प्रूफ रूम घर करायची कॉस्टिंग किती जास्त असते, त्यामुळे तो प्रॅक्टिकली भाग नाहीये. पण दुसरी गोष्ट करू शकत नाही की बाबा आपलं घर हायवेकडे आहे ते विकून जायचं आणि दुसरीकडे राहायचं, प्रॅक्टिकली तोही प्रकार करता येत नाही. त्यामुळे आयडियली आम्ही सांगतो की जर तुमच्याकडे ट्रॅफिकचा नॉईज जर जास्त असेल तर शक्यतो त्याच्यामुळे उडणारी धूळ आहे त्याच्यासाठी तुम्ही शक्यतो दरवाजे वगैरे बंद करून ठेवा. ॲटलिस्ट त्याच्यामुळे बराच नॉईज जो आहे तो अडला जातो. आणि जर समजा नॉईजचा परत तुम्हाला इफेक्ट वाटतच असेल तर सगळ्यात बेस्ट वे तुम्ही सुद्धा कानामध्ये इयर प्लग वापरायला चालू करा. पण आता तोच भाग आहे की हे प्रॅक्टिकली किती फिजिबल आहे हे थोडंसं क्वेश्चनेबल आहे. कारण तुम्ही त्याच्यासाठी बघता की फॉरेनमध्ये बरेच लोक जे आहेत ते ह्या कारणामुळे त्रासलेले आहेत लिटरली. त्यामुळे बरेच लोक मग शहराच्या कटकटीत राहायला नको म्हणून फार्म हाऊस करणे किंवा दूर लांब जाऊन राहणे हे प्रकार करतायत. पण हे ठीक आहे, हे सगळ्यांना शक्य नाहीये. बरोबर. पण अल्टरनेटिव्ह म्हणजे प्रिव्हेन्शन आहे. आणि मग एकच गोष्ट त्याच्यानंतर करू शकता की जर तुम्हाला जरा जरी कानाचं काही अडचण वाटत असेल ऐकण्यासंदर्भात किंवा दुखत असेल तर लगेच जाऊन टेस्ट करून घ्या, जेणेकरून त्याचं पुढं होणारं डॅमेज आपल्याला कंट्रोल करता येईल. सर, याच प्रश्नावर अजून एक प्रश्न असा आहे की जे रेल्वे रुळाच्या आजूबाजूला राहतात, हो, रात्री बेरात्री रेल्वेची ये जा असते, कधी बी हॉर्न वाजवलं जातं. हॉर्न तर एवढं मोठं असतं की ते एकदा मारलं की 5-5 किलोमीटर हॉर्न आवाज येत असतो. मग त्या आजूबाजूला असलेल्या माणसांना ते हॉर्नचा काय इफेक्ट होऊ शकतो? तोच इफेक्ट जो ध्वनी प्रदूषणाचा होतो, त्यांच्या कानावरती पण परिणाम होतो. पण जसं मी सांगितलं, प्रॅक्टिकली तिथून घर ट्रान्सफर करणे किंवा घर साऊंड प्रूफ करणे हे काही त्याला सोल्युशन नाही.
त्याला तेवढंच आहे की तुम्ही ते ॲटलिस्ट दरवाजे खिडक्या ज्या आहेत त्या जरा पॅकिंग लेअरच्या बनवा, जेणेकरून तो आवाज मोठा येणार नाही. आणि जर त्रास होत असेल तर डेफिनेटली ट्रीटमेंट करून घ्या. कारण ही गोष्ट अशी आहे ना की जे आपण म्हणतो ना की एक बोली भाषेत मराठीत म्हणतो अवघड जागेचं दुखणं, बरोबर. की ज्याला आपल्याला सोल्युशनही नाहीये आणि काही करता पण येत नाहीये, तसा प्रकारचा भाग आहे तो. सर, आता आपण कॉमन चर्चा केली की सोलापूर शहराची असेल, ट्रॅफिकची असेल, नॉर्मल माणसांची चर्चा असेल. आता आपण ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या नंतर अशी विचारूया की आपल्याकडे काय सोयी सुविधा आहेत की जेणेकरून हिअरिंग असेल किंवा तुमच्याकडचे काय काय सुविधा आहेत त्या संदर्भात आपण माहिती घ्या. तोपर्यंत आपण ब्रेक घेऊया सर. ऐकायला कमी येतंय, कानातून आवाज येतोय, चक्कर येते, बोलण्यात दोष आहे का, आवाजात दोष आहे, गिळण्यात दोष आहे, सध्याच्या श्रवण यंत्रणेचा सर्वत्र स्पष्ट ऐकू येत नाही, श्रवण यंत्रण लावून देखील मूल स्पष्ट बोलत नाही, मूल उशिरा, अस्पष्ट वा तोत्रे बोलत आहे, यावर एकच उपाय. 2008 प्रमाणित ISO 9001-2015 प्रमाणित पहिले व एकमेव अधिकृत क्लिनिक नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक, नवले हिअरिंग सर्व्हिसेस. जन्मजात मूल ते वयोवृद्ध सर्वांच्या सर्व प्रकारच्या श्रवण क्षमता, चक्कर संबंधित तपासणी, वाचा दोषांच्या निदान व उपचारासाठी सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक. सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत, शनिवार दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. शून्य व्याज दरात श्रवण यंत्र सुलभ हप्त्याने, तसेच चेक, कार्ड्स व सर्व प्रकारचे डिजिटल पेमेंटची सोय. नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक, नवले हिअरिंग सर्व्हिसेस, रविशंकर नवले. मोबाईल 093 72 10 73 62. रोहित नवले. मोबाईल 077 38 58 62 60. ब्लॉक नंबर 17, 3रा मजला, वेलनेस झोन, रोटरी उद्यान समोर, वोडाफोन स्टोर मागे, 7 रस्ता, सोलापूर. फोन 0217 231 33 14. ब्रेक पूर्वी आपण पाहिलं की रविशंकर नवले डॉक्टर जे कानाचे तज्ज्ञ आहेत त्यांच्या संदर्भात आपण चर्चा करत होतो. त्यांना आपण पुन्हा एकदा विचारलं की सर, आपल्या इथं नवले जे हिअरिंग क्लिनिक हे जे सुरू होऊन 2008ला तुम्ही सुरू केलंय, दत्त चौकापासून सुरू केलंय. आता तुम्ही 7 रस्त्याला एक मोठं तुमचं क्लिनिक आहे. या क्लिनिकमध्ये अनेक अत्याधुनिक अशी उपकरणं तुम्ही आणलेली आहेत. नेमकं यामध्ये काय काय सुविधा उपलब्ध आहेत जेणेकरून माणसं या ठिकाणी कानाच्या संदर्भात कुठलीही तक्रार घेऊन आलं तर त्यांना तुम्ही काय काय सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ शकता? आता सगळ्यात पहिला मला हा फरक क्लिअरली लोकांना सांगा वाटतो की आम्ही जे आहोत ते ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट आहोत. आम्ही मुख्यतः कानाच्या रचनेबद्दल काम करत नाही, कानाच्या कार्याबद्दल काम करतो. तर ज्या लोकांना कान दुखणे, कानातनं पाणी येणे, पू येणे, पडदा फाटणे किंवा कानाला जखम झाली तर त्या लोकांनी ENT लोकांचा सल्ला घ्यावा. आमचं कार्य जे आहे ते मुख्यतः ऐकणे आणि बोलणे या 2 गोष्टींवरती आपण काम करतो. आता ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या पण आहेत, कारण कसं आहे, कानाचा पडदा फाटल्यामुळे पण लोकांना ऐकायला कमी येऊ शकतं. मग अशा वेळेला जर पडदा रिपेअर झाला किंवा त्याला काही दुसरी ट्रीटमेंट केली तर पुन्हा ऐकायला बऱ्याच लोकांचं नॉर्मल होतं, पण ती ट्रीटमेंट ENT द्वारे होते. जर एखाद्या व्यक्तीचा ऑपरेशनद्वारे पण पडदा ठीक करता येत नाही, वयोमानाप्रमाणे डायबिटीज झालं, इतर काय झालं, किंवा नसा कमजोर झाल्या, किंवा जन्मताच नस कमजोर आहे, किंवा कुठल्या मोठ्या आवाजाच्या आघातामुळे कान कमजोर झाले, तर त्या व्यक्तींसाठी आपण ट्रीटमेंट करू शकतो. आता आपलं जे क्लिनिक आहे हे मुख्यतः जे आहे फक्त सोलापूर शहर नाही, सोलापूर जिल्हा आणि आसपासच्या 2-3 मोठ्या जिल्ह्यांमधलं ह्या प्रकारच्या सुविधा देणारं एकमेव अधिकृत क्लिनिक आहे. आता ह्याच्यामध्ये एकमेव अधिकृत म्हणण्यामागचं बऱ्याच गोष्टी येतात की एकमेव अधिकृत म्हणजे कसं. त्याच्यात 3 गोष्टी येतात. पहिली गोष्ट म्हणजे भारतात कानाच्या तपासणी संदर्भात जेवढ्या काही टेस्ट अवेलेबल आहेत, भारतात म्हणण्यापेक्षा पण जगभरातल्या त्याच्यातल्या ज्या कुठल्या महत्वाच्या मेजर सगळ्या टेस्ट ज्या सर्व प्रकारचे श्रवण दोष ओळखण्यासाठी गरजेच्या आहेत त्या सर्वच्या सर्व आपल्याकडे उपलब्ध आहेत. हा सगळ्यात पहिला भाग आहे. दुसरा भाग जो आहे, हे क्लिनिक जे चालवलं जातं हे कम्प्लिटली पूर्णतः ऑडिओलॉजिस्ट द्वारे चालवलं जातं, कुठल्या टेक्निशियन व्यक्तींद्वारे चालवलं जात नाही. हा दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तिसरा भाग, ह्याच्या संदर्भात जी ट्रीटमेंट केली जाते किंवा जी तपासणी सुरुवातीला जी केली जाते ती अगदी जन्मलेल्या मुलाच्या 12 तासांपासून ते वयोवृद्ध सर्वांची सर्व प्रकारची सुविधा आहे आणि त्याच्यासाठी असणारे सर्व इक्विपमेंट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत.
हा झाला तपासणीचा ऐकण्याच्या बाबतीत भाग. ट्रीटमेंटचा भाग म्हटला तर आपण म्हणतो की हा मशीन लावायचं आहे, पण मशीन लोकांना वाटतं की मग ह्या कंपनीचं आहे का, त्या कंपनीचं आहे का. पण एका ऑडिओलॉजिस्टने एकाच कंपनीचं मशीन विकणं हे एजंटगिरीचं काम आहे. हे सगळेजण मानतात की आता जर समजा तुम्ही कार घ्यायला गेला आणि म्हटलं मारुतीकडे गेला, मारुती काय म्हणणार आहे, माझेच सगळे गाडी चांगले आहेत, मग दुसऱ्या कंपन्यांचे काय चांगले नाहीत का. किंवा होंडाचे घ्यायला गेला, होंडा म्हणणार माझेच चांगले आहेत, मग मारुती चांगली नाहीये का. लोकांना तुम्ही ऑप्शन्स द्यायला पाहिजे आणि प्रत्येक कंपनीप्रमाणे मशीन वेगवेगळे असतात. तर आम्ही भारतातल्या सर्व कंपन्यांचे ऑप्शन लोकांना देतो आणि आमच्याकडे जे मशीनची रेंज आहे ती अगदी 1350 पासून ते 8.5 लाखांपर्यंतच्या सर्व मशीन आहे. तर ह्या जेव्हा आम्ही मशीन लोकांना देतो त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण कसं आहे की प्रत्येकाच्या आपल्याकडे भारतामध्ये मशीन निवडताना 3 गोष्टी बघाव्या लागतात. पहिलं म्हणजे ऐकायला दोष किती कमी आहे, तर ते सर्व प्रकारच्या सुविधा तपासणीच्या असल्यामुळे आम्ही ते एक्झॅक्टली तपासतो की त्यांना एक्झॅक्टली किती मशीन पाहिजे. दुसरं असतं मशीनची त्यांची शरीराप्रमाणे क्वालिटीची गरज की किती क्वालिटीचं आहे. आता जसं आपण म्हटलं की इथं आपण संभाषण करतो, इथं गोंधळ नाही, साधं मशीन तुम्हाला चालतं, पण तुम्ही रस्त्यावरती ऐकायचं म्हटलं तर तो गोंधळ कट करून तुम्हाला आवाज लागतो, तर ती मशीन्स भारी क्वालिटीची असतात, तर ती देखील आहे. पण दुर्दैवाने आपण डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आहोत, म्हणजे जी आपली विकसित होत आहे त्या काय इथं सगळ्यात मोठी आपल्याला अडचण जी आहे ती आर्थिक आहे. इथं आपण जरी एखाद्या व्यक्तीला समजा श्रवणदोषाचं प्रमाण जास्त असलं आणि त्याला एकदम गोंधळामध्ये वावरायचं आहे आणि तिथं जर आपण म्हटलं की तुम्ही भारीच मशीन लावा, हे चुकीचं आहे. कारण शेवटी आर्थिक बजेट पण बघायला पाहिजे. आपण असं नाही म्हणू शकत की तुमच्याकडे पैसे नाही म्हणून आम्ही तुमची ट्रीटमेंटच नाही करणार. त्यांना मग काहीतरी सोल्युशन आपल्याला देणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या मशीन ठेवतो. तर हा मुद्दा पण आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. दुर्दैवानं ह्याच्यासाठी शासनाकडून ज्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या रेंज अवेलेबल नाहीये. त्यामुळे आपल्याला सर्वसामान्याचाही विचार करावा लागतो. त्या व्यतिरिक्त आम्ही वेगवेगळे कॅम्प्स घेतो, तिथं सवलतीच्या दरात मशीन देतो. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गरजू व्यक्तींना आपण मोफत पण श्रवण यंत्र देतो. पण ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आपण किती जरी प्रॅक्टिकली गोष्टी म्हटल्या तरी आर्थिक परिस्थितीही करावी लागते. आता त्याचं लोक बऱ्याच वेळेला मग म्हणतात की नाही गरीब आहे का, हे आहे का, तसं नाहीये. आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटल पण आहेत आणि ऍडव्हान्स हॉस्पिटल पण आहे. जर मग सगळ्या गोष्टी ऍडव्हान्स मध्ये मिळत असल्या तर गव्हर्नमेंटला सिव्हिल बनवायची काय गरज होती. हा मुद्दा आपण किती जरी वादाचा म्हटला तरी ती हार्श रियालिटी आहे की तिथं आपल्याला काही लोकांना, आता मला सांगा जे सिव्हिल मध्ये डॉक्टर ट्रीटमेंट करतात ते का असे करतात का की भारी गोळ्या लिहून द्यायचे किंवा मग जे पैसे जास्त आहेत त्यांना द्यायचे. प्रत्येक आपल्याला स्तरावरच्या वर्गाच्या लोकांसाठी जे आहे ती सुविधा देणं गरजेचं आहे. त्यामुळे आपलं क्लिनिक असं नाहीये की ते फक्त श्रीमंतांनाच देत आहे किंवा फक्त गरिबांना देत आहे. आपण सर्व प्रकारच्या कॅटेगरीच्या लोकांना देतोय. तर तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि सध्या आपलं इथं एक क्लिनिक आहे, दुसरं क्लिनिक दत्त चौकामध्ये ब्रांच आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्या बारामती, लातूर आणि मिरज या ठिकाणी आहेत. सगळीकडे जे आहेत ते तज्ज्ञ डॉक्टर नेमलेले आहेत. बारामतीला तर मी पर्सनली व्हिजिट करत असतो महिन्यातून 2 वेळेला, पण लातूरला तर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे, मिरजला पण तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे. आणि हे ब्रांचेस बनवण्याचं सगळ्यात मोठं कारण एक आहे की ठीक आहे एखाद्या लोकांचा तो कमर्शियल पॉईंट असतो की माझे ब्रांचेस आहेत, पण कसं असतं आपण एखादी गोष्ट ट्रस्टेडली तयार केली तर आपण त्या ट्रस्टेडच्या नावावरती लोकांना सर्व्हिस देऊ शकतो. आता एखादं हॉस्पिटल आहे किंवा एखादं आहे त्यांची चेन्स आहे किंवा एखाद्या मेडिकल स्टोर्सची जी चेन आहे ती म्हणतो आपण सगळीकडे ते ट्रस्टेड मिळणार. तर त्यासाठी आपण हे प्रयत्न करतोय आणि आपण जे काही काम करणार आहोत ते नेहमी तज्ज्ञ लोकांद्वारेच करणार आहोत. हा भाग आहे. म्हणजे आपण जे शाखा उपशाखा जे चालू केलंय की सर्वसामान्यांना जास्तीत जास्त कानासंदर्भात असलेले रोग म्हणजे जे त्रास आहे ते कमी होण्यासाठी हे पूर्ण प्रोजेक्ट केलेलं आहे. सर या व्यतिरिक्त हे आपल्याकडे काही इयरिंग असतील किंवा किंवा अन्य काही स्पीचचे काहीतरी वगैरे असतील, ते नेमकं कसं प्रोजेक्ट आहे? बेसिकली कसं असतं कानाच्या मशीन जसं मी सांगितलं कुठल्याही व्यक्तीला निवडताना जे आहे ते सगळ्यात आधी त्यांचा श्रवण दोष किती प्रमाणात आहे तो मोजावा लागतो. त्यानंतर दुसरा भाग बघावा लागतो त्यांच्या कानाचा आकार कधी. आपण आर्थिक गोष्ट एक वेळेस बाजूला ठेवू, पण कानाचा आकार कसा आहे. आता बरेच लोक म्हणतात अरे मला ते नाही दिसणारं मशीन पाहिजे, पण न दिसणारं मशीन बसण्यासाठी तुमचा कानाचा पॉवर कमी असावी लागते. कारण छोटं मशीन म्हणजे जास्त पॉवर त्याच्यात देता येत नाही. परत तुमचा कानाचा आकार वेडावाकडा आहे का नाही आकारानुसार बनवावा लागतो. आता आपण चष्मा लावतो, चष्मा लावताना आपण काय करतो
नंबर काढतो मग चष्मा लावतो. बरेच लोक मला फोन करून विचारतात, सर आम्हाला ऐकायला कमी येतं, मशीन द्या. म्हणजे हे असं झालं, आम्हाला कमी दिसतं, चष्मा द्या म्हटल्यासारखं आहे. पण तर किती नंबर किती नंबरचं आहे ते बघणं गरजेचं आहे. हा पहिला भाग आहे त्याच्यामधला. त्यानंतर दुसरा भाग कसा आहे, आपल्याकडे अजूनही मशीन बद्दल लोकांची मानसिकता अजून तेवढी झाली नाही. अजूनही ऐकायला कमी म्हणलं तर बहिरा म्हणतात. ऍक्च्युली आम्ही ऍडव्हर्टाईज करतो, त्याच्यामध्ये आम्ही एक शब्द वापरतो, बहिरेपणावरती शिबिर, किंवा ऐकायला कमी आहे त्याच्यावरती शिबिर. ऍक्च्युली आम्ही बहिरेपणा शब्द वापरणं पण चुकीचं आहे. बहिरेपणावरती ऍक्च्युली ट्रीटमेंट करता येत नाही. बहिरेपणा आणि ऐकायला कमी येणं त्यात तेवढाच फरक आहे जेवढा आंधळेपणा आणि कमी दिसणाऱ्यांमध्ये. आपण आंधळ्यांना चष्मा लावू नाही शकत, आपण फक्त ज्यांना कमी दिसतं त्यांना चष्मा लावू शकतो. तसं बहिऱ्यांना मशीन लावता येत नाही. ज्यांना कमी ऐकायला येतं त्यांनाच मशीन लावता येतं. पण लोकांच्या मनामध्ये ऐकायला कमी येतं हा कन्सेप्टच नाहीये. बहिरे पण म्हटलं तरच हा मला ऐकायला कमी येतं म्हणून यायचं, असं लोकांची सर्वसाधारणपणे समज आहे. त्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळेला ती गोष्ट करावी लागते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग येतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो ऐकायला कमी येतं, मशीन लावायचं आहे. मशीनसाठी रिप्लेसमेंट काही नाही आहे, कारण पूर्ण मी सांगितलं मेडिकल सायन्समध्ये कान बदलता येत नाही, मशीनला रिप्लेसमेंट नाही आहे. आणि तो इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे. इलेक्ट्रॉनिक पार्ट असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या ज्या मर्यादा आहेत, की त्याला पाणी लागू द्यायचं नाही, त्याला पॉवर सप्लाय सेलच्या स्वरूपात द्यायचं, हे आहे. परत प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूचं लाईफ असतं, त्याप्रमाणे मशीनचं लाईफ पण 4 ते 5 वर्ष आहे. 4 ते 5 वर्षांनी तुम्ही अगदी सगळ्यात भारी जरी मशीन घेतलं तरी ते जवळपास बदलावं लागतं. एखाद वर्ष वगैरे व्यवस्थित वापरलं तर जास्त चालतं, पण शेवटी ती बदलावा आहे. तर ते खर्चिक देखील आहे. तर ह्या गोष्टींचा पण आपल्याला विचार करावा लागतो. तर हा भाग झाला. दुसरा जो आमचा महत्वाचा पार्ट आहे तो स्पीच थेरपी. स्पीच थेरपी म्हणजे बोलण्याचे प्रॉब्लेम. आता हा तर कानापेक्षा जास्त दुर्लक्षिलेला भाग आहे. कानाचं तर म्हणू शकतो आपण थोडा अवेअरनेस आलेला आहे, त्या मानाने डोळ्याचा वगैरे बरंच अवेअरनेस आहे. पण आपल्याकडे 40 वर्षापूर्वी कंडिशन कशी होती, जर मुलींना चष्मा लागला तर लोक लग्नासाठी तर विचार करत होते, पण आता छोट्या मुलींना चष्मा ऍक्सेप्टेड आहे. कानाचं अजून तसं नाही. ऐकायला कमी म्हणलं तर बहिरा म्हणतात, पण त्याच्याहून वाईट अवस्था बोलण्याची. बोलायला लागलं की अरे तोत्रा बोलतो, अडखळत बोलतो, अशा गोष्टी चालू होतात. लोकांना बोलण्यामध्ये फक्त तोत्र बोलणं, अडखळत बोलणं एवढंच कळतं, पण बोलण्याची प्रक्रिया अजून फार मोठी आहे. आता बरेच आपण म्हणतो सिंगर आहेत, पब्लिक स्पीकर आहेत, ज्यांना सतत बोलण्याशी संबंध येतो, टेलिफोन ऑपरेटर्स आहेत, त्यांचे गळे बऱ्याच वेळेला आवाज जातात, घशाचा त्रास होतो, ते पण बोलण्याच्या प्रॉब्लेम मध्ये येतात. आपल्या बऱ्याच व्यक्तींना आपण बघतो की पॅरालिसिस झालेलं आहे, लकवा झालेला आहे, आणि त्यानंतर ते ऍडमिट आहे. मग आपल्याकडे पहिला कल कसा जातो, आधी बेडवरती उठून बसू दे, हातपाय हलवू दे, पाय चालू दे, बोलायचं बघायला. आपण कित्येक पेशंट असे बघतो की ज्यांचं नंतर हातपाय थोडे तरी रिकवर झाले, पण बोलणं पूर्ण गेलेलं आहे. ऍक्च्युली त्या व्यक्तींना ऍडमिट असल्यापासूनच जर बोलण्याची ट्रीटमेंट केली तर त्यांना नंतर पूर्णतः बोलवता येऊ शकतं. माझ्या आजीला स्वतःला 2 वेळेला पॅरालायसिसचा अटॅक येऊन गेला, 2 वेळेला त्यांचं बोलणं गेलं. शेवटपर्यंत त्या चालण्याच्या दृष्टीने कमजोर होत्या, पण शेवटपर्यंत त्या बोलू शकत होत्या. याचं कारण आम्ही घरी स्पीच थेरपिस्ट होतो. पण माझं सांगण्याचं महत्व काय की ज्या व्यक्तीला पॅरालायसिस होतो त्या व्यक्तींनी स्पीच थेरपी लगेच चालू केली पाहिजे. बऱ्याच वेळेला लोक कसं 6 महिने झाल्यानंतर आता बोलायचं काहीतरी करू म्हणून येतात, पण त्यावेळेला रिकव्हरी होत नाही. जी काही रिकव्हरी असते ती पहिल्या 2 महिन्यात हायेस्ट आणि त्याच्या पुढच्या 6 महिन्यापर्यंत होऊ शकते. त्यामुळे पॅरालायसिस झालेल्या व्यक्तींना स्पीच थेरपी दिली तर लगेच फरक पडतो. ह्याच्या व्यतिरिक्त लोकांना माहित नसलेली आणखीन एक गोष्ट कशी आहे, बऱ्याच लोकांना कॅन्सर झाल्यामुळे गळा काढतात. गळा काढून अखंड टाकला की मग त्यांना असे बोलतात. तर त्यांना पण एक सर्जिकल प्रोसिजर असते, त्याच्याद्वारे श्वासनलिका अन्ननलिका जोडली जाते, किंवा एक व्हायब्रेटर इथं लावून बोलवता येऊ शकतं. तर त्या लोकांना पण स्पीच थेरपीद्वारे आपल्याला ट्रीटमेंट करता येतं. ह्याच्या व्यतिरिक्त ज्या व्यक्तींना बहिरेपण आलेला आहे त्यांना स्पीच थेरपी देऊन आपल्यासारखं क्लिअर बोलवता येतं. मी बऱ्याच वेळेला असं बघतो की मुलांना जे आहे ते कानाला ऐकू कमी येत असेल तर लहान मुलांना मशीन लावलं जातं, पण बोलण्याचं ट्रेनिंग दिलं जात नाही. लोकांचा एक सगळ्यात मोठा बोलण्याच्या बाबतीत गैरसमज काय, ऐकायला आलं की बोलायला येतं. आता समजा मी तुम्हाला जे आहे जपानी भाषेचा पिक्चर, रोज 3 पिक्चर किंवा लोक जे जपानीमध्ये बडबडतात चांगल्या डॉल्बी डिजिटल सिस्टीम मध्ये दाखवतोय, रोज 10 तास दाखवतोय, आपल्याला जपानी बोलता येईल नाहीच. ते फक्त आवाज कानावरती पडतात, त्याचे अर्थ कोण समजवणार. आता एखाद्या मुलाने जर वयाच्या 2-3 वर्षापर्यंत काहीच आवाज ऐकले नाहीत आणि त्याला मशीन लावले आणि त्याला सगळ्या गोष्टी इशाऱ्याने करायची सवय पडली तर बोलेल कशाला, बोलणार. आता एक तुम्हाला सिंपल गोष्ट म्हणून विचारतो, हे काय आहे,
टेबल. हम्म. हे खुर्ची. ह्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? चेअर. चेअर. टेबलाला आता तुमची मातृभाषा तेलुगू आहे, तेलुगूमध्ये काय म्हणतात? टेबलच म्हणतात. पण TABLE टेबल हा इंग्रजी शब्द आहे, तसं CHAIR चेअर हा इंग्रजी आहे, खुर्ची मराठी आहे. तुम्ही तेलुगूमध्ये खुर्चीला काय म्हणतात? खुर्चीच म्हणतात. टेबलाला काय म्हणतात? तेलुगूमध्ये काय शब्द नाहीये का त्याला? असेल त्याला. मग आपण का नाही बोलत? कारण ते नॅचरल भाषा झाली, रोजच्या बोलीभाषेत टेबल येतं. मग आता ज्या मुलांना पहिल्यापासून सगळे इशाऱ्याच्याच गोष्टी सवय लागल्यात, ते बोलायचा प्रयत्न का करतील? आता मला वाटतं तुम्ही जपानी शिकावं, माझ्या वाटण्याने तुम्ही जपानी शिकणार आहात नाही, कारण तुम्ही जेव्हा शिकवलं मी ते शिकवणार. हा, पण मग तुम्हाला शिकायची काय गरज आहे? तुम्ही मला पहिलं उत्तर काय देणार? माझं काम तेलुगूमध्ये मराठीमध्ये भागतंय, मी कशाला जपानी शिकू? मग ज्या मुलांना जन्मता इशाऱ्यांची सवय लागलेली असते, मग नंतर तुम्हाला ऐकायला कमी झालं म्हणून आपण मशीन लावलं आणि त्यांना म्हटलं बाळा बोल आता तू, तो कशाला बोलणार आहे? तो म्हणतो मी इशारे केले की होतं. आणि 2 वर्षाच्या मुलाच्या गरजा काय असतात? खाणे, पिणे, खेळणे, त्याला आजारी पडला तर लक्ष देणे, त्याला कुठली गोष्ट पाहिजे तर दिलेली आहे. त्याला एवढी बुद्धिमत्ता तर नाही की मी मोठा व्हायचा आहे, शाळा शिकायचा आहे, नोकरी करायचा आहे, करिअर करायचं आहे, घर संसार करायचा आहे, एवढी बुद्धिमत्ता तर त्याला नाही आहे. त्याला रोजची गोष्ट जर इशाराने केले की मिळत असेल, किंवा त्याचे हातपाय मोठे झाले, तो कुठेही जाऊन वस्तू घेऊ शकत असेल, तर तो बोलायचा प्रयत्न का करणार आहे? म्हणजे ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ट्रेनिंग त्या कारणासाठी गरज असते. स्पीच थेरपीचा अर्थ लोक काढतात की ब म्हणायला शिको, प म्हणायला शिको, असा स्पीच थेरपीचा अर्थ नाहीये. स्पीच थेरपीचा अर्थ बोलण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणं आणि त्यांना बोलण्यासाठी प्रवृत्त करणं. आता आपण रस्त्यावरनं जातो, रस्त्यावरती जाणाऱ्या प्रत्येक माणसाशी बोलतो का आपण? नाही. पण समजा तुम्ही एका अनोळखी जागी गेला, तुम्हाला पत्ता माहित नसेल, तर त्याच्याशी काही संबंध नाही त्या व्यक्तीशी आपण बोलतो. का बोलतो? आपली गरज आहे. मग आता लहान मुलाच्या गरजा जर एवढ्याच खाण्यापिण्या खेळण्याबद्दल मर्यादित असतील आणि त्या त्यांना वयाच्या 2-2.5 वर्षापर्यंत 2 वर्षापर्यंत न मागता मिळत असतील, तर तो बोलायचा प्रयत्न तोंडी का करणार आहे? नाहीच करणार. म्हणजे हे तसंच झालं की मी म्हणतोय मला जपानी तुम्ही बोललेलं पाहिजे आणि मी तुम्हाला म्हणतोय जपानी बोला, जपानी बोला. मग तसंच पालक म्हणतात हा 2 वर्ष बोला नाही, आता बोल, आता बोल, आता बोल. मग तो बोलणारच नाही. तर ह्या पण गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. आणि आता कसं झालंय, हे तर ऐकायला कमी येतं ही तर गोष्ट सोडून द्या, नॉर्मल व्यक्तींमध्ये सुद्धा हे प्रॉब्लेम येतात. आई वडील कामामध्ये बिझी, फॅमिली न्यूक्लिअर आहेत, मुलाशी कोण बोलणारे नाही आहेत. मुलगा काय मागला की देऊन टाक, रडायला लागला रडू नको, हे घे मोबाईल घे, बघत बस. बोलणं त्याच्याशी बोलणार कोण? जे आई वडिलांच्या ऐवजी जे आजी आजोबांचे जे मुलांवरती संस्कार होत होते बोलण्याचे, तेच होत नाहीयेत. मग मुलं काय करतात? हे घे वस्तू. मग बोलणार कशाला मुलं? मग पालकांना केव्हा आठवतं? वयाच्या 3 वर्ष झाल्यावरती. आता शाळांची ऍडमिशन सिस्टीम कशी आहे? मुलाने नाव सांगायला पाहिजे, हे कोणा सांगायला पाहिजे, तरच ऍडमिशन घेतो. तेव्हा पालक पळत येतात, आमचा मुलगा 3 वर्षाचा झाला, बोलतच नाही. आपल्याकडे जादूची काठी तर नाही की आपण अशी फिरवली की तो लगेच बोलायला लागेल. त्याला बोलायची गरज तर आधी निर्माण करा. आणि त्या प्रक्रियेसाठी लागतात 4-5 महिने. त्यात मुलं एवढी हट्टी झालेली असतात, काही जरी केलं की लगेच डोळ्यात पाणी, आणि वस्तू दिली की दुसऱ्या सेकंदात डोळ्यातलं पाणी बंद. म्हणजे त्यांचं रडणं म्हणजे काय? एक प्रकारे तुमच्याकडनं ते माध्यम आहे की वस्तू मिळवण्याचं. तर ह्या गोष्टी पण बऱ्याच होत आहेत की ज्याच्यामुळे मुलं उशिरा बोलत आहेत. तर हे देखील आपल्याला ट्रीट करता येतं. सर, आता तुम्ही म्हणलं की लहान मुलांना आता मोबाईलची एकदम हे झालंय, काय म्हणतात, हेडेक झालंय. मोबाईल दिल्याशिवाय कुठलेच काम होत नाही. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2 वर्षापर्यंत असेल, 3 वर्षापर्यंत असेल, मोबाईल देणं टाळावं असं पालकांना डायरेक्टली सांगितलं तर चालेल का? डायरेक्टली मी सांगतोय, कारण कसं आहे माहिती का, मोबाईल दिल्याशिवाय तो कामच करत नाही हे पालकांचं कॉमन म्हणणं असतं. पण मला एक गोष्ट पालकांना विचारायची आहे, मला मोबाईल दिलं तरच मी करणार हे त्यांना जन्मता सांगितलं होतं का? त्याला मोबाईलची सवय लावली कोणी? आपणच लावलेली आहे. मग ती सवय लावली तर त्याचं काम पूर्ण होतंय. आता घरातला एखादा कर्ता पुरुष आहे, तो बाहेर जाऊन नोकरी का करतोय? घर चालतंय. त्याला बसल्या जागी 3 पट पैसे मिळाले तर उद्यापासून तो काम करेल? किंवा घरातली गृहिणी घरातलं काम का करते? घर चांगलं असावं. उद्यापासून ते काम दुसरं कोण करून फुकटमध्ये करून गेलं तर काहीच गरज नाही. मग सगळं म्हणजे जगातला सगळ्यात आळशी प्राणी जो आहे तो मनुष्य आहे. त्याला रेडीमेड गोष्टी मिळाल्या तर तो काम करणारच नाही. मग मुलं काय करतात? बरोबर. आणि नंतर आपणच ओढतो, तो एकदम हट्टी झालाय, मोबाईल दिल्याशिवाय कामच करत नाही. पण त्याला मोबाईल दिला कोणी? त्यानं का जन्मता मागितलं होतं का मला मोबाईल द्या? नाही. ती सवय आपण लावली. आपण कशाला लावली? आपण कामामध्ये आहे, घरामध्ये मुलाला सांभाळणं कोण नाही, शांत बसेल म्हणून मोबाईल दिला. मग ही सवय त्याच्या अंगी लावली आपण.
मग आता तो मोबाईल शिवाय कुठली गोष्ट करतच नाही. याचा परिणाम ही कानावर होत आहे, असं कानावरती पण directly. होतं, डोळ्यावरती पण होतो. कारण हा. सतत स्क्रीन वरती बघितल्यामुळे डोळ्याला परिणाम होणार, आवाज मोठा ऐकल्यामुळे कानाला परिणाम होणार. म्हणजे हे आपल्या या थोड्या संवादावरनं पण असं कळलं की पालकांनी आता सावध होणं जास्त गरजेचं आहे. गरजेचं आहे. कारण लहान मुलांना ज्यावेळेला तुम्ही मोबाईल दिलं तर पुढे काय होऊ शकतात, त्यांच्यातले संभाषणातले कौशल्य शक्ती कमी होऊ शकते. हे आता सरांच्या या छोट्याशा स्टेटमेंटवरनं कळालं. सर, आपण अजून एक छोटासा शेवटचा एक प्रश्न असा आहे की आता आपले हे जे प्रेक्षक आहेत ते आपलं मनोगत ऐकतीलच. मनोगत ऐकल्यानंतर त्यांना जर वाटलं की मी या नवले सरांकडे जायचं आहे, मला त्यांच्याशी गाठभेट घ्यायचं आहे, त्यांचं संभाषण मला म्हणजे मुलाचं असेल किंवा आई वडिलांचं असेल किंवा त्यांना स्वतःचं कानाच्या संदर्भात दोष निवारण करून घ्यायचं, त्यांच्यासाठी तुमची काय सूचना आहे आणि काय तुमच्याकडनं काय असं वेगळं विशेष असं पॅकेज मिळू शकेल? हे बघा, एक गोष्ट आम्ही क्लिअर पहिल्यापासून करतोय आणि अजूनही करतोय, ती म्हणजे कसं आहे, ही जी ऐकण्याची आणि बोलण्याची जी प्रॉब्लेम असलेली जी जनसंख्या आहे त्यामध्ये शक्यतो वयोवृद्ध, लहान मुलं आणि स्त्री असतात. वयोवृद्धांचा प्रॉब्लेम कसा असतो की जो आम्ही आमच्या बघण्यात जो नेहमी येतो की ती बऱ्याच वेळेला आता आर्थिक बाबींसाठी मुलांवरती अवलंबून आहे. त्यामुळे ही ट्रीटमेंट करणं किंवा बाकीचं हे करणं याच्यासाठी त्यांना त्या ह्याच्यासाठी गरजेचं आहे. किंवा बरीचशी पालकं अशी आहेत की ज्यांची मुलं वगैरे इथं नाही आहेत. आपण सोलापुरात बघतो बरीचशी ज्येष्ठ नागरिक इथं आहेत, मुलं बाहेरगावी पुण्या, मुंबईला, बेंगलोरला अशा ठिकाणी आहेत. तर ते आर्थिक अडचणीला सामोरं त्यांना जावं लागतं. दुसरा भाग असतो लहान मुलं की त्यांचं तर पूर्ण आयुष्य पुढं आहे. त्यांना ही जर ट्रीटमेंट आता विचार करा, एखाद्या व्यक्तीला ऐकता बोलता येत नाही तर तो आयुष्यात पुढे करणार काय, ती एक पॉप्युलेशन आहे. आणि तिसरा भाग जो आहे तो महिला. आजच्या तारखेलाही आपल्या इकडच्या महिला बघितल्या तर त्या सर्व अजूनही पूर्ण इंडिपेंडंट आहेत असं म्हणता येत नाही, फॅमिलीवरती अवलंबून आहेत. आणि त्यात महिलांना ऐकायला कमी आलं, मग मशीन दिसतंय, मग 4 लोकी बोलणार, ह्या गोष्टी अजून न्यूनगंडाच्या पण आहेत. तर ह्या 3 वयोगटासाठी आपल्याकडे सदैव सवलती आहेत, म्हणजे लहान मूल, महिला आणि ज्येष्ठ नागरिक. वर्षाच्या 12 महिने आपण त्यांना सवलती देतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जे आहे, आता जसं मी सांगितलं, श्रवण यंत्र ही स्वस्त गोष्ट नाहीये. जर तुम्हाला शहरामध्ये राहायचं आणि गोंधळामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं वापरावं लागतं. दुर्दैवानं ते महागडी आहे. तर त्याच्यासाठी आपल्याकडे जे आहे ते वेगवेगळ्या योजना आहेत. वेगवेगळ्या योजना म्हणजे कसं, त्याला EMIचे ऑप्शन जे आपण हप्त्याने म्हणतो ते पर्याय उपलब्ध आहेत. त्याच्या व्यतिरिक्त ज्यांचा आर्थिक स्तर एकदम कमी आहे त्यांना आपण बऱ्याचशा डोनेशन कडनं मिळवून देतो. पण ते डोनेशनचा एक आहे की 100% डोनेशन नाही. कारण डोनेशन देणारे जे आमचे काही ग्रुप्स आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, एकाच व्यक्तीला भरपूर देण्यापेक्षा आपण 4-5 व्यक्तींना ते विभागून दिलेलं चालतं. तर मग तशा वेळेला आपण काय करतो, काही रक्कम पेशंटकडनं, काही रक्कम डोनेशनवाल्यांकडनं घेऊन देतो. तर ही सुविधा आपण देतो. आणि जो EMIचा मी सांगितला, बऱ्याच वेळेला आता आपण बघतो की एखादा चांगला फोन घ्यायचा आहे किंवा चांगली गाडी घ्यायची आहे, तर आपण एकदम तेवढे पैसे घेण्यापेक्षा EMI वरती परवडतं. इनफॅक्ट ते नोकरदार वर्गांना पण किंवा सोयीचं आहे. तर तशा सुविधा आपण मशीनसाठी पण दिलेल्या आहेत. आता बरेच आपल्याकडे जे पेशंट्स येतात, सिनियर सिटीजन असतात किंवा तरुण वर्गाचे पण असतात, आता घर पण चालवायचं आहे, हे पण चालवायचं आहे, मग त्यांना EMI ऑप्शन हा सोयीचा पडतो. तर तो ऑप्शन आपल्याकडे आहे. त्याच्या व्यतिरिक्त वर्षातनं 2-3 वेळेला आपल्याकडे वेगवेगळे कॅम्प असतात, वेगवेगळ्या स्तरांसाठी किंवा वेगवेगळ्या ऑफर्स असतात, ज्याच्यामध्ये नवीन मशीनवरती पण सवलती असतात, एक्सचेंज ऑफर असतात, तर त्या असतात. पण आता मला बऱ्याच वेळेला जे आहे ते लोकांना हे सांगावं वाटतं की बरेच लोक असं विचार करतात की ठीक आहे, पैसे माझ्याकडे नाही आहे, मग मी डॉक्टरांना कसं बोलू. माझं लोकांना सरळ आव्हान आहे, तुम्हाला जर तशी काही शंका असेल तर येऊन इथं बिंदास सांगा. मी इथं एखादी फी, एखाद्या टेस्टची एवढी अमुक ठेवलेली आहे. नॉट नेसेसरी की तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्ही तेवढंच पे करायला पाहिजे. तुम्ही येऊन माझ्याशी स्पष्टपणे बोला, मी तुम्हाला कमी करून देईन. कारण ही फील्ड जी आहे ही मेडिकल फील्डशी संबंधित सेवेची फील्ड आहे. तर आपल्याला ती गोष्ट करावीच लागणार आहे आणि तो करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य पण आहे. तर मी लोकांना सरळ आवाहन करतोय की तुम्हाला जर आर्थिक अडचणी काय असतील तर तुम्ही येऊन इथं ओपनली डिस्कस करा. आपण त्यातनं काहीतरी मार्ग काढूया. पण तुम्ही आलाच नाही, डिस्कस केला नाही तर मी मदत कशी करणार. कारण बऱ्याच वेळेला मी असे लोक बघितलेत की जे 2-2 वर्ष ट्रीटमेंट न घेता सांगितले, कारण त्यांना अशी एक प्रकारे भीती वाटते म्हणा किंवा जाऊन विचारायचं कसं. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही या,
ट्रीटमेंट करून घ्या, कारण हा अवयव असा आहे कान की जो एकदा खराब झाला तर मेडिकल तंत्रज्ञानाला बदलता येत नाही. त्यामुळे मधला मार्ग जो काही आपल्याला काढता येईल, जेवढं काही शक्य आहे तेवढं आपण करूयात त्याच्याबद्दल. सर, आपण म्हणलं की जे पेशंट आर्थिकदृष्ट्या असेल तरी त्यांना तुम्ही मदतीचा हात पुढे करत आहात. मी टी बालाजी चॅनलच्या प्रेक्षकांना अशी विनंती करतो की आपल्याकडे जर कानाचे काहीतरी दोष असेल तर आपल्याकडे पैशाची जर उपलब्धता होत नसेल किंवा थोडे पैसे आहेत, मी डॉक्टरांना कसं भेटू असं जर विचार असेल तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या तज्ज्ञाशी भेटा आणि आपला संदर्भ सांगा की असं असं माझा प्रॉब्लेम आहे, या सर मला काय याच्यावर काय उपचार करता येते का. यावरनं डॉक्टर नवले सरांनी सांगितलं की मी सर्व तो प्रयत्न मी करायचा प्रयत्न करणार आहे, कारण तो इयरिंगचा असेल किंवा इथल्या ट्रीटमेंट संदर्भात असेल, दोन्ही करायला त्यांनी तयार आहेत. आपण आपल्या प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्याकडे जावं आणि आपलं असलेलं जे चांगलं असलेलं किंवा जे दोष असेल कानातले दोष ते दूर करून घेण्यासाठी डॉक्टरांकडे यावं असं मी त्यांना विनंती करतो. सर, आपण वेळात वेळ काढून आमच्या प्रेक्षकासाठी एवढी मोठी मुलाखत दिलात, आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल मी आपल्या चॅनलच्या वतीनं आपला आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार.